तर काय आजचा दिवस खूप छान होता, कारण सर्वजण एकत्र आले होते खूप दिवसानंतर. तर खूप गप्पा चालल्या होत्या. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग फक्त आपल्या फॅमिलीसाठी. सकाळ सकाळी घरून निघालो, तसेच गॉगल लावून निशा म्हणली पैशान कोण. आमची एक गाडी ऑलरेडी सकाळ सकाळी पुढे गेली होती, त्यामुळे राहिलेले सर्वजण आम्ही एका गाडीत आलो होतो. आज सकाळ सकाळी सर्वांना एवढे बाहेर घेऊन जाण्याचं कारण असं होतं की आमचे छोटे काका आहे, त्यांच्या वडिलांचं आज वर्ष श्राद्ध होतं, त्यामुळे त्यांनी सर्वांना बोलवलं होतं. तर आम्ही सर्व फॅमिली बाहेर गेलो होतो. तर अंश गाडीत एकदम शांत बसत असतो. 2 तासाचा प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे. तसेच तिथं आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्या ठिकाणी प्रसिद्ध कबीर अत्तार महाराज पण कीर्तनासाठी येणार होते. तर आम्ही जाईपर्यंत ते कीर्तन सुरू झालं होतं. त्यानंतर गेलो आणि जाऊन डायरेक्ट सर्वांमध्ये बसलो. जाऊन बघतो तर काय, आमची सर्व चिल्लर पार्टी कीर्तन ऐकत होती. व तसेच काही ना कंटाळा पण आला होता, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. आईचं प्रेमच एवढं आहे, त्या आईचं प्रेम पुढे बापाचं प्रेम दिसतच नाही. बाप प्रेम करत नाही असं नाही. बापाविषयी खूप छान असं त्यांनी कीर्तन केलं. थोड्या वेळासाठी डोळ्यात पाणी पण आलं. त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण जेवण करायला बसले. तर म्हटलं चला आपण पण थोडाफार हातभार लावूया. सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण करायला बसलो. पप्पाचं आणि निशाचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे, बापलेकी सारखं. त्यानंतर मम्मी, मामी, काका सर्वजण झाडाखाली बसले होते, गप्पा मारत होते. इथलं सर्व कार्यक्रम आवरला होता. थोड्याच वेळात म्हटलं चला आपण पोहण्यासाठी कुठेतरी जवळपास विहिरीवर जाऊ. तर गावात बऱ्याच किलोमीटर अंतरावर एक विहीर होती. तर तुम्ही पाहू शकता त्या विहिरीवर आम्ही पोहण्यासाठी गेलो. त्यानंतर गेल्या गेल्या एक मुटका मारला. तर खूप दिवसानंतर असं विहिरीवर पोहण्यासाठी गेलो होतो. डायरेक्ट लहानपणाची आठवण आली, सर्व आठवणी ताज्या झाल्या. एक वेगळाच आनंद येतो विहिरीत पोहण्याचा. आज तो आनंद खूप दिवसानंतर घेतला. बुडावा नाही म्हणून त्यासाठी ही वेगळी सुडी आज पहिल्यांदा पाहिली मी. खोर गावातले काही काकांचे मित्र व तसेच आम्ही सर्वजण होतो. आम्ही 1-2 तास पोहलो व नंतर परत घरी निघालो. तर हे तुम्ही पाहू शकता काकांचं गावाकडचं घर आहे. तर मोबाईलसाठी लाडीगुडी लावणारी संघटना माझ्या डोक्याची मालिश करून देत होती, तुम्ही पाहू शकता. वातावरण तर खूप छान होतं, सर्वजण रमले होते. पण आता वेळ आली होती घरी जायची. तर आम्ही निघालो आता घरी. तर जाता जाता आम्ही थेऊरच्या चिंतामणी गणपतीला गेलो. म्हटलं जाता जाता दर्शन पण होईल. तर आम्ही फायनली गेलो, बजरंगबलीचे दर्शन घेतले. त्यानंतर VIP गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो. भरपूर फॅन फॉलोअर्स भेटले, फोटो काढले. लहानपणीचे मित्र व तसेच साडू भरपूर वेळ दोघंच आपल्या मैत्रीचे गप्पा मारत बसले होते. त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी सर्वजण आलो होतो. जेवण केलं व आम्ही निघालो घरी. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.